हॅलो एव्हरीवन. आपण बघितलं होतं की आयोडीन आणि क्लोरिनेटेड लाईमचे प्रॉपर्टीज, त्याचे युजेस, ओके, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, हे सगळं आपण बघितलं होतं. आता आपण नेक्स्ट स्टार्ट करू. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की सोल्युशन्स ऑफ आयोडीन, जे की खूप IMP आहे, की आयोडीन हे कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं, कोणत्या कोणत्या डोसेज फॉर्ममध्ये अवेलेबल असतं. ओके, त्यात आपण बघणार आहोत सोल्युशन्स ऑफ आयोडीन. ओके, किंवा त्यालाच आपण म्हणतो मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ आयोडीनसुद्धा, असा सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात. ओके, काय विचारू शकतात? मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ आयोडीन ऑर सोल्युशन्स ऑफ आयोडीन. सो यू बोथ रिमेंबर, दोन्ही क्वेश्चन आले तरी आन्सर सेमच आहे, एक तर सोल्युशन ऑफ आयोडीन किंवा मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ आयोडीन. आता बघू आपण काय काय आहेत मेथड ऑफ प्रिपरेशन, किती टाईपचे डोसेज फॉर्म किंवा किती टाईपचे सोल्युशन्स तयार करू शकतो. एक तर पहिला आहे ॲक्वियस आयोडीन सोल्युशन, दुसरं आहे वीक आयोडीन सोल्युशन, नंतर आहे स्ट्रॉंग आयोडीन सोल्युशन, नंतर आहे आयोडीन टिंचर आणि लास्ट आहे पोविडीन आयोडीन, किंवा त्याला काही ठिकाणी पोविडॉन आयोडीनसुद्धा म्हणतात. ओके, सो पोविडीन आयोडीन म्हणा किंवा पोविडॉन आयोडीन, हे 5 आधी तुम्हाला पाठ करायचे. पहिले कोणतं आहे म्हणा माझ्यासोबत? ॲक्वियस आयोडीन सोल्युशन. सेकंड कोणतं आहे? वीक आयोडीन सोल्युशन. तिसरं आहे स्ट्रॉंग आयोडीन सोल्युशन, आयोडीन टिंचर आणि पोविडीन आयोडीन. ओके, 5 रिपीट करा परत. ॲक्वियस आयोडीन सोल्युशन, नंतर वीक आयोडीन सोल्युशन, नंतर स्ट्रॉंग आयोडीन सोल्युशन, आयोडीन टिंचर अँड पोविडॉन आयोडीन. आता बघू आपण प्रत्येकाचे शॉर्टमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं, ते कसं तयार होतं प्रिपरेशन, त्याचं सिनोनिम काय आणि त्याचे युजेस काय, असे प्रत्येकाचेच स्टडी करायचे. ओके, तर स्टार्टिंग करू. आपलं पहिलं कोणतं आहे? ॲक्वियस आयोडीन सोल्युशन. ओके, त्याचं सिनोनिम आहे ल्युगॉल्स सोल्युशन. तुम्ही ऐकलेले असेल. कोणतं आहे? ल्युगॉल्स सोल्युशन. कोणतं आहे? ल्युगॉल्स सोल्युशन. कसं तयार करतात बघा बरं. 5% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ आयोडीन प्लस 10% पोटॅशियम आयोडाईड इन वॉटर. इट डज नॉट कंटेन एनी अल्कोहोल. ह्यामध्ये अल्कोहोल यूज करत नाही. सिम्पल काय ॲक्वियस आयोडीन सोल्युशनमध्ये काय राहणार? आयोडीन आणि वॉटर. ओके, पण त्यामध्ये काय म्हणते? आयोडीन किती पर्सेंट घ्यायचं आहे? 5% आणि 10% पोटॅशियम आयोडाईन इन वॉटर, ह्या दोघांचं मिक्सचर म्हणजे काय झालं? ॲक्वियस आयोडीन सोल्युशन. आणि ॲक्वियस आयोडीन सोल्युशन म्हणजेच ल्युगॉल सोल्युशनमध्ये आपण अल्कोहोल ॲड करत नाही. आता याचा युजेस काय बघा. पहिला यूज आहे ॲज अ सोर्स ऑफ आयोडीन, म्हणजेच एखाद्या पर्सनला थायरॉईड असन किंवा थायरोटॉक्झिकोसिस, त्यालाच आपण म्हणतो हायपरथायरॉइडिझम असन, त्या कंडिशनमध्ये काय देतो आपण? आयोडीन देतो. ओके, नेक्स्ट जर्मीसाइड, फंगीसाइड अँड बॅक्टेरियासाइड टू ट्रीट टू डिसइन्फेक्ट स्किन प्रायर टू द सर्जरी. तुम्हाला माहिती, स्किन एखादी जखम जरी झाली तर आपण आधी काय लावतो? त्याला आयोडीन सोल्युशन लावतो. ते आयोडीन सोल्युशन कोणतं असते? ल्युगॉल सोल्युशन, जे की काय करतं? बॅक्टेरियासाइड, जर्मीसाइड आणि फंगीसाइड म्हणून ॲक्ट करतो. ओके, नंतर दुसरं आहे वीक आयोडीन सोल्युशन. दुसरं काय आहे? वीक आयोडीन सोल्युशन. सिनोनिम काय आहे त्याचं? टिंचर ऑफ आयोडीन. बघा, ॲक्वियस आयोडीन सोल्युशनचं सिनोनिम आहे ल्युगॉल सोल्युशन. वीक आयोडीन सोल्युशनचं सिनोनिम आहे टिंचर ऑफ आयोडीन. इट कंटेन, प्रिपरेशन कसं आहे बघा, 2.5% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ iodine and 2.5% potassium iodide in 50% alcohol and water is used to dissolve Ki and I2. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी काय घेतलं? दोन्ही सेम. 2.5% आयोडीन घ्यायचं, 2.5% काय घ्यायचं? पोटॅशियम आयोडाईड, ज्याला 50% अल्कोहोलमध्ये आधी काय करायचं? मिक्स. पण 50% अल्कोहोलमध्ये टाकण्याच्या आधी त्या दोघांनाही कशामध्ये डिझॉल्व करायचं? वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं, आणि मग त्याला काय टाकायचं? 50% अल्कोहोल. आणि ह्याचा यूज आपण काय करतो? ॲज अ अँटीसेप्टिक म्हणून, एखाद्या कट किंवा जखमेवर लावण्यासाठी. ओके, ॲक्वियस आयोडीन सोल्युशनचं आपण थायरोटॉक्झिकोसिसवर ट्रीट करण्यासाठी, जर्मीसाइड, बॅक्टेरियासाइड, आणि ह्या ठिकाणी वीक आयोडीन सोल्युशनला आपण सिनोनिम काय? टिंचर ऑफ आयोडीन. त्याचा यूज कशासाठी करतो आपण? अँटीसेप्टिक.
ठीक आहे. ह्याचा यूज काय आहे, अँटीसेप्टिक, जे की आपण कट किंवा ऊनवर अप्लाय करतो. नंतर आहे स्ट्रॉंग आयोडीन सोल्युशन. त्याचं सिनोनेम आहे स्ट्रॉंग टिंचर ऑफ आयोडीन. इट कंटेन 10% आयोडीन अँड 6% पोटॅशियम आयोडाईड इन 90% अल्कोहोल. ह्या ठिकाणी बघा आता 90% अल्कोहोल झाला. आधीच्या ह्याच्यामध्ये 50% अल्कोहोल, ह्या ठिकाणी 90%. आणि ह्या ठिकाणी कंटेंट त्याचं पर्सेंटेज पण चेंज आहे. 10% I2 अँड 6% पोटॅशियम आयोडाईड. आता नेक्स्ट बघा त्याचे युजेस. ह्याचासुद्धा यूज काय, तेच अँटीसेप्टिक अँड टू डिसइन्फेक्ट द स्किन प्रायर टू द सर्जरी. सर्जरीला जाण्याच्या आधी त्या स्किनला डिसइन्फेक्ट करण्यासाठी. सर्जरी म्हणजे माहिती ना सगळ्यांना, ऑपरेशन. ओके. नंतर फोर्थ, आयोडीन टिंचर. आयोडीन टिंचरला सिनोनिम नाही आहे. ठीक आहे. ह्याचा इट कंटेन 2% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ आयोडीन अँड 2.4% सोडियम आयोडाईड. इतके वेळ आपण बघितलं की पोटॅशियम आयोडाईड घ्यायचो, या ठिकाणी काय आहे, सोडियम आयोडाईड इन 50% अल्कोहोल. आणि त्याला कशासोबत मिक्स करायचं आहे, 50% अल्कोहोल. युजेस आहेत त्याचे अँटीसेप्टिक अँड टू डिसइन्फेक्ट ड्रिंकिंग वॉटर. ओके. नेक्स्ट बघू आता आपण लास्ट, पोविडॉन आयोडीन. ओके. पोविडॉन इज अ, बघा चेक करा, इट इज अ कॉम्प्लेक्स विथ पोविडॉन दॅट इज अ पॉलिमर ऑल्सो नोन ॲज पॉलिव्हिनिल पायरोलिडिन. PVP म्हणतो आपण त्याला. कशाचं पॉलिमर आहे पोविडॉन आयोडीन, पॉलिव्हिनिल पायरोलिडिनचं. पोविडॉन आयोडीन बिलॉंग्स टू द आयोडोफोर्स क्लास ऑफ कंपाऊंड्स. आयोडोफोर्स आर अ कॉम्प्लेक्स ऑफ आयोडीन विथ अ कॅरियर ऑर्गॅनिक कंपाऊंड सर्विंग ॲज अ सोल्युबलायझिंग एजंट विच स्लोली लिबरेट आयोडीन इन द सोल्युशन. आयोडोफोर म्हणजे काय, असा कंपाऊंड किंवा असा क्लास ज्यामध्ये आयोडीन एका कॅरियर ऑर्गॅनिक कंपाऊंडसोबत कॉम्प्लेक्स तयार करतो आणि जेव्हा आपण त्याला एखाद्या सोल्युशनमध्ये टाकतो तेव्हा ते काय करतं, हळूहळू काय करतं, आयोडीनला लिबरेट करतं. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो, पोविडॉन आयोडीन. प्रॉपर्टीज बघा, येलोइश ब्राऊन ॲमॉर्फस पावडर अँड हॅज अ कॅरेक्टरिस्टिक ओडर. इट इज सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. वॉटर आणि अल्कोहोलमध्ये कसा आहे तो, सोल्युबल. ओके. नेक्स्ट, ॲक्वियस सोल्युशन इज ॲसिडिक टू लिटमस. जेव्हा आपण त्या वॉटरमध्ये सोल्युबल करतो, मिक्स करतो, तेव्हा त्याचं ॲक्वियस सोल्युशन कसं असते, ॲसिडिक टू लिटमस. म्हणजे काय करणार, रेड लिटमस, ब्ल्यू लिटमस काय करणार, रेड. नंतर पोविडॉन आयोडीन सोल्युशन इज ट्रान्सपरंट लिक्विड हॅविंग रेडिश ब्राऊन कलर. कसं आहे, ट्रान्सपरंट लिक्विड आहे पण त्याचा कलर कसा असतो, रेडिश ब्राऊन कलर. स्टोरेज, इट शुड बी स्टोअर इन एअरटाईट कंटेनर. युजेस, अँटीसेप्टिक ऑन स्किन अँड ओरल म्युकोसा, म्हणजे गार्गल्ससाठी सुद्धा यूज करतो आपण. टू ट्रीट इन्फेक्शन्स इन द ओरल कॅव्हिटी ॲज अ गार्गल्स अँड माउथ वॉशेस. विन्सेंट अंजायना म्हणजे अचानक काय होणार, गम्स ब्लिडिंग, आपण म्हणतो ना गम ब्लिडिंग, त्याला म्हणतो आपण विन्सेंट अंजायना. त्याला ट्रीट करण्यासाठी सुद्धा काय यूज करतो आपण, पोविडॉन आयोडीन देतो. म्हणजे पहिला यूज काय त्याचा, अँटीसेप्टिक ऑन स्किन और ओरल म्युकोसा अँड दुसरं टू ट्रीट इन्फेक्शन इन द ओरल कॅव्हिटी ॲज अ गार्गल्स अँड माउथ वॉशेस. आता बघू आपण की पोविडॉन आयोडीन, बाकीचे एवढे सगळे आयोडीनचे प्रिपरेशन असताना पोविडॉन आयोडीन का तयार केलं. ओके. मग त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, ॲडव्हान्टेजेस ऑफ पोविडॉन आयोडीन ओव्हर द अदर आयोडीन सोल्युशन. नंतर बघा त्याचं काय ॲडव्हान्टेजेस आहे. पहिला, पोविडॉन आयोडीन कॉजेस लेस टिश्यू इरिटेशन. पहिलं काय म्हणते, लेस टिश्यू इरिटेशन आहे. नंतर लो ओरल टॉक्झिसिटी, वॉटर सोल्युबिलिटी, मोस्ट स्टेबल टू पॉसिबल आयोडीन लॉस अँड मेनली सोल्युशन्स आर नॉन स्टेनिंग अँड इझिली वॉश अवे. काय म्हणते, स्टेन, कोणताही आयोडीनचा स्टेन प्रोड्यूस करत नाही, धुतलं की काय करतं, निघून जातं. त्याच्याचबरोबर काय म्हणते, टिश्यू इरिटेशन कमी आहे, ओरल टॉक्झिसिटी कमी आहे, वॉटर सोल्युबिलिटी चांगली आहे आणि कसं आहे, मोर स्टेबल. ओके. अँड लास्ट, सोल्युशन्स आर नॉन स्टेनिंग अँड इझिली वॉश्ड अवे. म्हणून प्रत्येक वेळेस बाकीच्या आयोडीन सोल्युशनपेक्षा ह्या ठिकाणी काय यूज करतो आपण, मोस्टली पोविडॉन आयोडीन यूज करतो. ओके. थँक्यू. हे झालं आपलं सोल्युशन्स ऑफ आयोडीन और मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ आयोडीन. आलं सगळ्यांना लक्षात, ह्याचा व्यवस्थित अभ्यास करा. ओके. चला भेटू मग नेक्स्ट लेक्चरला, तोपर्यंत बाय.